दवाखान्यात जायचं होतं, पण आरोग्य तिकडे हा एक स्प्रे होता. ट्युशनच्या जायच्या पहिले ना काय करतो ते सांगतो. व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज सकाळचे वाजले 9 आणि मी सकाळी असं पडलेलो का बरे, कारण की काल आहे ना मी खेळत होतो आणि माझं पाय ना पूर्ण मुचकलेलं आहे बघ, असं हलवता पण नाही ते. तर आज माझी शाळेला सुट्टी पडली आणि रात्री तर मी 2-3 वेळेस झोपेतून उठून बसलो, इतकं दुखत होतं नाही बघा. दरवाजा पण उघडलाय मम्मी, दरवाजाला खूप थंडी वाजते. तर मी जेवण वगैरे केलंय, मला ना दवाखान्यात जायचं होतं, पण आरोग्य इकडे हा एक स्प्रे होता, मग त्यामुळे ना त्यांनी ना माझा पाय एकदम थंड पडलाय. आणि मी या बॉटलचं वगैरे काही प्रमोशन नाही करत आहे ना, मी ते सांगतोय मस्त थंड वाटतोय पाय. आणि आता थोडंफार चालता पण येतंय. काल रात्री तर मला चालता पण नव्हतंय, एका पायावरच चालत होतो मी. आता दाखवतोय बघा, असं चालवावं लागतं असं टाचावर. मम्मी आता नाही जायचं दवाखान्यात, चांगलं पडलं आता पाय. आता वाजले 5:30 आणि मला ना 6 वाजता ट्युशनला जायचंय. तर मी ना आवरणार आहे. मी ना ट्युशनच्या जायच्या पहिले ना काय करतो ते सांगतो. आता पहिले ना मी फेस क्लिन्झिंग करून घेतो आणि ना आपल्या चेहऱ्यावर जी पण धूळ बसली ना ती निघून जाते. चला आता आपण आहे ना एकदा फेस क्लिन्झिंग करू. मी ना या प्रोडक्टचं आहे ना काही प्रमोशन वगैरे नाही करत आहे, तर चला आपण आहे ना आता फेस क्लिन्झिंग करू. प्रॉपरली फेस क्लिन्झिंग केली आहे, तर आता आपण आहे ना फेस वॉश करू. मी एका ठिकाणी ना कॅमेरा सेट करून दिला आहे, आपण आहे ना फेस वॉश करू. मी सोप घेतली, सोप आहे ना आपण आहे ना फेसला लावू. आल्याला धप्पा दिला आणि म्हणे आज ट्युशनला नको जाऊ कारण की तुला बरं नाही वाटत आहे. तर आता मी ट्युशनला नाही चाललोय, पण मी आवरून तर घेतलं आणि आता आहे ना फेसची क्लिन्झिंग वगैरे केल्यावर ना खूप भारी वाटतंय. म्हणजे मी असं वाटतंय की झोपेतून उठलोय. आणि बघा ना आता संक्रांती ती ना लवकरच, तर पतंग पण उडवत आहे सगळे, फक्त मीच नाही उडवते, मी पण उडवायला चालू करा. दादा आज काय काम झालं शॉपवर? आज आपण गिफ्ट वगैरे आणले, भरपूर सारे काम झाले शॉपवर. आता उद्या परवा शॉप आपलं रेडी पण होईल, मग आपल्याला माल पण लावायचा आहे. परवा होते का आपल्याला माल पण लावून द्यायचा आहे शॉप मध्ये. यस, मग खूप मजा येईल. बघू नवीन व्हेरायटी वगैरे, खूप साऱ्या व्हेरायटी आल्या लहान पोरांसाठी. आता पप्पा मम्मी ना शॉपवरून आलेले आणि पप्पा ना जसे चाले ना लगे ते अननस कापायला लागले. स्कूबी आणि मी बघा ना गरीबावानी बसलो इथं, कधी भेटतं खायला, पण स्कूबीला तर काही आवडत नाही, मी तर खाऊ शकतो. आणि पप्पानी ना आल्या माझ्या पायाचं विचारलं आणि ना दुपारी ना गोळ्या घेतल्या ना, त्याने एकदम बरं झालं आता पाय. आता पतंग आहे ना, पतंग माग पळायचं नाही. मी पतंग माग पळतच नव्हतो, मी खेळत होतो. कापा लवकर. तर आजचा डे 2 आणि काल आम्ही जेवण वगैरे केलं, डायरेक्ट झोपून राहिलो. आणि काल आम्ही 9 वाजता झोपलो होतो, कारण की ना परवाच्या दिवशी मम्मी काही झोपली नव्हती. माझा आहे ना पायच दाबायला लावत होतो मम्मीला. मी ना रात्री फुल झोप घेतली, माझं पाय ना एकदम बरं झालं. म्हणजे असं काही वाटतच नाही माझा पाय मुचकला होता की काही. त्या पेनकिलर्सनी ना पाय इतका भारी झाला ना, आता काहीच नाही वाटत आहे, आता नॉर्मली चालता येत आहे. आता माझा अभ्यास पण झालाय आणि मम्मीने ना आज डोसा केलेला आहे. वाव, खूप दिवसानंतर डोसा खाणार आहे मी. लय भारी आहे. चल मला भूक लागली, दे लवकर. चला आता जेवण करू. इतका टेस्टी बनवलेला आहे ना, खूप भूक लागली. स्कूल पा झोपलेली आहे. डोसा खाल्लाय आणि डोसा ना इतका भारी झाला होता ना,
मम्मी लय भारी झाला होता डोसा. थँक्यू. अजून मम्मी ना सॉस सोबत खाती आणि माझा मम्मी ब्लॉग बघते. आणि आमचा स्कुबा डुबा पाय मी कसं झोपलाय. एवढंच एक जागेत झोपलाय. स्कूबी बघा माझ्याकडे असे छोटे छोटे खेळणे सुद्धा आहे. हे असे तुटलेले याला असेंबल करावं लागतं. तर काल दुपारी ना आम्ही ना थोडं इलेक्ट्रिशियनचं सामान आणण्यासाठी गेलो होतो किड्स वेअरचं. आल्यावर आहे ना मी लगेच ट्युशनला गेलो आणि मग घरी आलो, जेवण वगैरे केलं, डायरेक्ट झोपून राहिलो. आणि आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. तर कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.